पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम सध्या सुरू आहे। या दरम्यान मंदिरामध्ये 400 वर्षापूर्वीचा शिवकालीन दगडी रांजण सापडलाय। हा रांजण विठ्ठल भक्त मानकोजी बोधले यांनी 1640 मध्ये बाजीराव पडसाळेमध्ये बसवल्याची माहिती समोर आली। दरम्यान या जुन्या दुर्मिळ अशा पाषाणापासून तयार केलेल्या या रांजणाची पुनर्स्थापना याच ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर यांनी दिली। हा दगडी रांजण 400 वर्षापूर्वीचा जुना असून सुमारे 2 टन वजनाचा आहे। यामध्ये जवळपास 200 लिटरहून अधिक पाणी मावते असा हा भला मोठा रांजण भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे। विठ्ठल भक्त मानकोजी बोधले यांनी त्या काळी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पाण्याची सोय व्हावी यासाठी हा रांजण बसवल्याची माहिती आहे। देवाच्या पूजेसाठी याच रांजणातील पाण्याचा वापर केला जात होता। या रांजणाला बोधले बुवांचा रांजण असे त्या काळी संबोधले जायचे। हा रांजण 400 वर्षापूर्वीचा असला तरी 200 वर्षापूर्वीपर्यंत या रांजणाचा वापर सुरू होता असंही सांगण्यात आलंय। यानंतर मात्र हळूहळू पाण्याच्या सोयी वाढत गेल्याने या रांजणाचा वापर कमी झाला। सुमारे 400 वर्षानंतर दुर्मिळ दगडी रांजण सापडल्यानं याविषयी उत्सुकता निर्माण झाली। शहरात माहिती मिळताच अनेकांनी हा रांजण पाहण्यासाठी मोठी गर्दी केलेली आढळून आली। संत मानकोजी बोधले महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत व समाजसेवक होते। त्यांनी विठ्ठल भक्तीबरोबरच समाजोपयोगी कार्य केले आहेत। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी त्यांच्या पुढाकारातून 1640 मध्ये हा रांजण बसवण्यात आल्याची आख्यायिका सांगितली जाते।